आमच्या घरापासून वरती गेला संजीवनी माची, तिथून वरती गेला आळ दरवाजा आहे. संजीवनी माची म्हणजे त्या माचीचं संजीवनी माची नाव का पडलं तर तिथून ते काम चालू असताना एक माणूस खाली पडला होता. ओके. तर तो खाली पडूनही जिवंत राहिला, त्यामुळे त्या माचीचं नाव संजीवनी माची पडलं. तुमच्या हरकत कळलं मला तुमच्या बोलण्यावरून. शांत व्हा. दादा खूप भावनिक झालेले आहेत. वडिलांची नोकरी गेली, काही वर्षांनी वडील गेले, त्यात आई आणि मी माझा धाकटा भाऊ. बाबांचं 90 वर्ष वय असेल. या 90व्या वर्षी पण बाबा कष्ट करतात. या इथं गाठामध्ये येऊन त्यांनी हे छोटंसं दुकान टाकलं. कुठं पिरू, कुठं ती काकडी, लिंबू सरबत. बाबा तर तुम्हाला ह्या वयात हे काम होते? नाही, मला तुमच्या तुम्ही बघताय ना, मला लय आवडतं. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कमीत कमी 1000 रुपये या ताईंना मी देणार. शाबास, विकासरावांनी खरी एनर्जी लावली आज. हे माहिती आहे का, ताक पिल्यामुळे असं झालं. निव्वळ कागदाचे बंडल गोळा करणे म्हणजे सुख नाही. लॉकरमध्ये ठेवलेले हिऱ्या मोत्यांचे दागिने म्हणजे सुख नाही. चेहऱ्यावर मुखवटा घातलेल्या लोकांची गर्दी म्हणजे सुख नाही. तर सपाटून लागलेल्या भुकेच्या वेळी अनपेक्षितपणे मिळालेली कोरभर चटणी भाकरी म्हणजे सुख आहे. तहानेने कासावीस झालेल्या जीवाला बाटलीच्या तळाशी गेलेल्या पाण्याचा एक घोट मिळणे म्हणजे सुख आहे. हे सुख इतरांसोबत वाटलं तर किती आनंदाची गोष्ट आहे ना. आपल्या ताटातला एक घास इतरांना देण्यासाठी चला मग निघूया आज एका आनंदाच्या प्रवासावर. मंडळी नमस्कार, मी वाटसरू मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तुम्हाला वाटलं असेल ही गाडी बिडी घेऊन हा साहेब नवीन सुटापटात कुठं चालला आहे आज. तसं काही नाही आहे. कसं आहे, आजचा प्रवास जरा लांब आहे, त्यामुळे ही गाडी आणलेली आहे. जवळजवळ 7 ते 8 कुटुंबाला आपल्याला भेटायचं आहे आणि ते भेटण्यामागचं कारण पण वेगळं आहे. आपल्याबरोबर अशी व्यक्ती आलेली आहे, ती व्यक्ती राहायला मुंबईत आहे. केवळ आपले व्हिडिओ त्यांनी पाहिले आणि म्हणून ती व्यक्ती आपल्याला विनंती केली त्यांनी की मला पण त्या लोकांना भेटायचं आहे, त्यांचे व्हिडिओ तुम्ही केलेत, त्या गरजवंतांना भेटायचं आहे. म्हणून मी आज चक्क आमचे मित्र म्हणजे यूट्यूबच्या मार्फत आमची ओळख झालेली असे मित्र म्हणजे मिलिंद रानडे सर, त्यांना मी घेऊन आले. हे आमचे मिलिंद रानडे सर, नावात सामर्थ्य साधारण आमच्या, त्यांचं पण नाव मिलिंद, माझं पण नाव मिलिंद, पण दोघांचं ध्येय एकच आहे, गोरगरिबांना सेवा करायची. आणि त्यांनी आपल्या व्हिडिओमधून लोकांना भरपूर मदत केली आहे. आणि अशी ते पहिली व्यक्ती आहेत की ती लोकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि साक्षात स्वतःची गाडी घेऊन ते भेटायला आलेले आहेत. त्यांच्या अडचणी जाणणार आहोत, त्यांना काय अजून गरज आहे हे आपण पाहणार आहोत. जे मिलिंद सरांनी त्यांच्या समूहामार्फत ह्या लोकांना मदत आणलेली आहे, ती मदत पण द्यायची आहे. ती मदत रोख स्वरूपात आहे, शिवाय धान्य स्वरूपात आहे. ही सगळी मदत आपण त्यांना देणार आहोत त्यांच्या हस्ते आणि त्या लोकांना भेटणार आहोत. ते कुटुंबाला महिनाभर पुरेल एवढं किराणा सामान गाडीत भरलं. आज जवळपास 7-8 लोकांना भेटण्याचं नियोजन केलेलं आहे. आजच्या आनंदी प्रवासातील पहिला थांबा आहे आधुनिक काळातील खरी हिरकणी, किल्ले राजगडावर अगदी लहानपणापासून लिंबू सरबत विकून आपल्या कुटुंबाला हातभार लावणारी सुरेखाताई ढेबे. आम्ही सुरेखाच्या घरी निघालो आणि तेव्हा कळालं की सुरेखा कॉलेजला आलेली आहे. मग आम्ही तिला कॉलेजला भेटायला गेलो आणि सुरेखाला कॉलेजमधून घेऊन आता आम्ही तिच्या घरी चाललेलो आहे. सुरेखाताई हाय, नशीब तुम्ही आम्हाला भेटलात. कारण दादा हे मिलिंद दादा हे मुंबईवरून आलेले आहेत आणि ते खास सुरेखाला भेटायचं म्हणून इतक्या लांब आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की बाबा सुरेखा ज्या शाळेत जाते ती शाळा किती लांब आहे, तिला जायला किती त्रास होतोय हे पण त्यांना जाणून घ्यायचं होतं. रानावनात राहणारी माणसं यांचं जीवन कसं आहे हे आम्हाला खूप जवळून पाहायला मिळते. आता मित्रांनो, सुरेखा एवढी लाजती ना, म्हणजे कसं आहे तिचा मूळ स्वभाव असा आहे की तिला जास्त बोलायला आवडत नाही. मी म्हणेन ती लाजाळू आणि कष्टाळू आहे.
पण तिला आमची एवढीच विनंती आहे की तू कष्ट कर, शिक आणि मोठी हो. क्षणभर आमच्या डोळ्यात पाणी आलं जेव्हा सुरेखानं 4 पैसे कमावण्यासाठी करावी लागणारी रोजची कसरत कशी असते याची गोष्ट सांगितली. सकाळी उठल्यावर मी पहिल्यांदा एक बॉक्स बांधते आणि नंतर माझा भाऊ असेल तर भावासोबत आम्ही दोघं, भावाने जर दुसरं काही साहित्य घेतलं तर मी बॉक्स घेऊन जाते वरती गेल्यानंतर आम्ही तिथं बसतो. आम्ही तिथं आमचं साहित्य लावतो. स्टॉल असतो आमच्यावरती थोडासा. तुला जायला खालून किती वेळ लागतो? वरती जायला 1-1.5-2 तास लागतात. आणि तुझ्या डोक्यावर ओझं किती असतं? दुसरं काही साहित्य नसेल तर 2 बॉक्स 24 किलो असतं आणि जर दुसरं काही साहित्य असेल तर 1 बॉक्स आणि फक्त थोडंसं असतं काही थोडं. ओके, म्हणजे कमीत कमी तुला 20 किलोचं वजन घेऊन जातो. हां. ओके, मग दिवसभर काय धंदा वगैरे होतो व्यवस्थित? हा होतो. तरी पण किती होतं रोजचे? कधी कधी 100-200 होतात. कधी कधी झालेले जास्त पर्यटक असले तर होते तर 1000-1 रुपये होते. ओके, जास्तीत जास्त 1000 तुझे होतात आणि कमीत कमी 100 रुपये तुला मिळतात. हां. जाखे सकाळी 9 वाजता. सकाळी किती वाजता तुम्ही? 8 वाजता. 8. संध्याकाळी? संध्याकाळी 6 वाजता घरी जातो परत. हो. संध्याकाळी कधी कधी अंधार होत नाही का? नाही होत, लवकरच जातो घरी निघून. मग जाता कधी प्राण्यांची वगैरे भीती वाटते? नाही वाटत. मंडळी जाणून घ्या, शनिवार रविवार म्हणजे एरवी कॉलेज करायचं आणि शनिवार रविवार आपल्या डोक्यावर ओझं घेऊन किल्ल्यावर जायचं. 100 रुपये ते 1000 रुपये कधी कधी मॅक्स, पण कधी कधी 100 रुपयावर पण परत यावं लागतंय. तुम्हालाही कळले असेल या लोकांना किती कष्ट आहेत, पण ते कष्टाला घाबरत नाही आहेत. ताईचं स्वप्न आहे मोठं पोलीस व्हायचं आणि ते नक्की पूर्ण होणार याची मला खात्री आहे. कारण ती मगाशी म्हणल्यासारखं ती लाजाळू आहे पण कष्टाळू आहे. हे सुरेखाचे बाबा. नमस्कार. अरे हो, जबरदस्त जबरदस्त. त्यांना कौतुक वाटतं एवढं लांब सुरेखा जाती कशी काय, येते कशी काय. मलाही आश्चर्य वाटलं ह्या डोंगर रानात कशी काय तुम्ही पायपीट करता. वरती सगळं आम्हाला काही बी नाही झालं ना तरी आम्हाला डोक्यावर न्यावं लागतं. दादांनी आम्हाला ती लाईट आणून दिली तर त्यांचं पण खूप खूप धन्यवाद. आणि त्यांचं एकदम नाही खरंय. नाही, कसं आम्हाला दादा- लाईट कधी आम्हाला भेटलीच नव्हती. नाही नाही, कसं आहे, आम्ही फक्त निमित्त आहे. गरज तुम्हाला आहे, मदत करणारे आहेत, आम्ही फक्त मधला दुवा आहे. नाही, दुवा महत्वाचा असतो. कारण कसं आहे, हे तुमच्यापर्यंत पोहोचतात, आम्ही फक्त उचलून देणार. ह्यांना सगळी परिस्थिती माहिती आणि असते. त्यांनी जे त्यांच्याकडे जे देणगी सुरेखा करता मिळली होती हां. त्यांनी कंपल्सरी घरात आणून त्यांनी आम्हाला दिली. आणि त्यांचे मी खूप खूप धन्यवाद त्यांचे. इथून बस भेटत नाही, सकाळी उठली की लवकर गाडी सकाळी जाऊन चेलाडीवरून परत येते. अच्छा. त्यामुळे ती गाडी लवकर भेटतच नाही. बरं. परत ती गाडी उकली की परत तिकडे कलसला जाऊ शकत नाही. हो 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 आणि कसं झालं माहितीये का, ह्यांनी तो हिचा व्हिडिओ पाहिला, हो. ह्यांना एवढी म्हणजे इच्छा झाली की मला हिला भेटायचंच आहे. बाबा एवढ्या त्या कठीण परिस्थितीत राहती कशी काय, ह्याचं एकटंच घर, जाण्यानं कशी करते, शाळा पण शिकती, हा ना खरं. घरचं पण बघती. आता आम्हाला राशन पाणी संपलं तर आधी 2 दिवस आणून ठेवावं लागतं. बरं. बाकी उष्णपासून गेला जवळ काहीच नाही. 2 किलोमीटर बाहेर पडेल तेव्हाच आम्हाला दुसरीकडून मिळू शकतो. आणि पायी प्रवास. पायी प्रवास. रात्री इथं जरी 10 वाजता उतरलं तरी 10 वाजता घरी जायचं. उद्या जर कोणी आजारी पडलं ना तर हाक मारायला पण कोण नाही की बाबा मला जरा मदत कर, खाली येऊन जा. 2च जीव आणि गुरं. तर इकडे जर माणूस मेला आजारी पडला तर 4 लोक उचलून न्यायचे बांबूवर. 4 महिने अक्षरशः मी गाईकडे होतो मागं, माझे पाय खालून सडून गेले पावसाने. बापरे. ही शेण काढायला मी गाई सांभाळायला. प्रत्येकाचे आपल्या गोमाता आहेत, त्यांचा मी खूप आनंद करतो. एक मेली तर मी 2 दिवस रडत असतो, मेले तर कंपल्सरी 12 दिवस दूध खाणार नाही. अरे बापरे. फुल ना फुलाची पाकळी त्यांच्या समूहाकडून त्यांनी दादांना दिलेली आहे. कौतुक हे वाटतंय की एवढ्या लांबून माणूस येऊ शकतोय केवळ या माणसासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी. हे आमच्याकडनं छोटीशी. त्यांनी ताईंना पण एक छोटीशी भेट आणलेली आहे. हे आमच्याकडनं छोटीशी भेट जय गिरणारी समूह. कसं आहे, असं मदतीचे हात जर पुढे आले ना तर या सामान्य माणसाला त्यांच्या त्या गरिबीतून बाहेर निघायला खरंच एक चांगला बख्खम पाया मिळेल. प्रत्येकाने थोडी थोडी, जास्त नाही, आपल्या ताटातलं थोडं एक घास आणून दिलं ना तरी ह्या लोकांचं पोट भरणार आहे. ताई, ही छोटीशी भेट आमच्याकडनं. हां, ह्याच्या पुढे लागली आम्ही आहोत इथे.
समाजामध्ये अजूनही माणुसकी जिवंत आहे. फक्त कुणाला गरज आहे आणि काय गरज आहे हे जर कळलं ना तर दानशूर लोक भरपूर आहेत, देणारे हात पण भरपूर आहेत, पण त्या हातांना कळलं पाहिजे की मदत कुठं पोचती ती. नाही, मला तुमच्या पायाला हात लावले. तुम्ही बघताय ना, मला लय आवडतं. तुमच्या हरकत कळलं मला तुमच्या बोलण्यावरून. शांत व्हा. दादा खूप भावनिक झालेले आहेत, शांत होऊन बोला. नाही. शांत होऊन हा, बोला. कारण कसं आहे, या परिस्थितीतून मीही गेलो. अजूनही मला आठवतं, वडिलांची नोकरी गेली, काही वर्षांनी वडील गेले, त्यात आई आणि मी, माझा धाकटा भाऊ, आम्ही कमवायचो. 600 रुपये म्हणजे काहीच नाही त्या काळात. तरी सुद्धा आमचं घर, माझी आई खूप हाल सोसले, पण आम्ही आज त्यांची फळं आज आम्ही चाकतोय. आणि हा जो काळ आहे ना, हा तसाच राहत नाही हो, शेवटपर्यंत. बरोबर आहे. ह्याच्यात बदल होतो. आणि बदल फक्त त्याला वेळ द्या की बदल हे नक्की बदलणार हा तुमचा काळ, आणि सुखाचे दिवस तुम्हाला येणार, हे मी आज तुम्हाला ग्वाही देतो. आम्ही म्हणजे नाही का अशी गरीबच होतो, पण ही मुलगी झाल्यापासून फरक पडला ना. हो. सांग. इकडून वरती गेल्यावर आळू दरवाजा आहे, इथून वरती गेल्यावर आमच्या घरापासून वरती गेला संजीवनी माची, तिथून वरती गेल्यावर आळू दरवाजा आहे. संजीवनी माची म्हणजे त्या माचीचं संजीवनी माची नाव का पडलं तर तिथून ते काम चालू असताना एक माणूस खाली पडला होता. ओके. तर तो खाली पडूनही जिवंत राहिला, त्यामुळे त्या माचीचं नाव संजीवनी माची पडलं. तिथून वरती गेल्यावर नंतर तिथे एक सदर आहे. तिथून पुढे गेल्यानंतर मोठी सदर आहे एक, म्हणजे मेन सदर. तिथं सगळं निवडे मिटिंग व्हायची. वरती बालेकिल्ला आहे, बालेकिल्ल्यावर पण सदर आहे. आणि प्रत्येक पॉईंटला एक सदर आहे, कारण की काही छोटी मिटिंग असेल तर प्रत्येक पॉईंटवर एक छोटी मिटिंग व्हायची. आणि सदर म्हणजे तिथं काय मोठं काय असेल तर तिथं व्हायची. आणि जर इकडचे मावळे, प्रत्येक गावातले वेगवेगळे मावळे प्रत्येक माचीवर राहायचे. आणि पाळी दरवाजाने वरती आल्यानंतर पहिली सदर लागती. सदरेपासून थोडं खाली गेलं की पद्मावती मंदिर आहे, रामेश्वर मंदिर, आणि सगळ्यात किल्ल्यावरचा मोठा तलाव म्हणजे पद्मावती तलाव. आणि सुळामाची, तर सुळामाचीचं नाव सुळामाची का पडलं तर सुळामाची म्हणजे तिकडून सूर्य उगवतो, त्यामुळं सुळामाची. आणि तिथं हत्तीचा डोळा म्हणजे तिथं नॅचरल होल म्हणजे हवेने पडलेलं होल, त्यामुळं सुळामाची नाव ठेवलं त्या माचीचं. आणि वरती बालेकिल्ला नाव का ठेवलं बालेकिल्ल्याचं तर किल्ल्यावरचा छोटा किल्ला बालेकिल्ला म्हणून बालेकिल्ल्याचं नाव बालेकिल्ला ठेवलं. तुला कोण शिकवलं? एवढा अभ्यास कोणी केलास? कुठलंही ज्ञान नाही, केवळ अनुभवावर, म्हणजे किल्ल्यावर जाऊन ती शिकलेली आहे. आणि ह्या त्या केवळ ज्ञानावर ती हे गाडीचं पण काम करते. कधी तुम्ही जर राजगडावर आला तर ह्या ताईकडनं दही ताक तूप नक्की घ्या, तेवढेच 4 पैसे तिलाही मिळतील आणि त्यांच्या कुटुंबालाही हातभार लाभेल. धन्यवाद. शिक अशीच मोठी हो. चला मंडळी, आत्ता आपण सुरेखाला भेटून पुढच्या प्रवासाला निघालोय. पुढचा प्रवास म्हणजे बर्गे कुटुंबीय, मंगलाताई बर्गे आणि सतीश बर्गे यांना बघा. हे बाबा प्रवास करता करता अचानक आपल्याला हे बाबा भेटलेले आहे तिथं. बाबा नमस्कार. काय पुन्हा थांबला इथं, काय खाता येते? अहो म्हटलं हा वाघ कुठं आलाय आज? योगायोगाने भेट झाली तुमची आमची माल. योगायोगाने भेट झाली. आम्ही चाललो होतो सहज, म्हटलं बाबा इकडं राहायला वरती येत ना तुम्ही, आम्ही माग आलो तुमच्याकडं. तिथे का बसला तुम्ही? पाणी बोटल कुठं काय? अरे बापरे. मंडळी बघा, अजूनही आता या बाबांचं 90 वर्ष वय असेल. या 90व्या वर्षी पण बाबा कष्ट करतात. या इथं गाठामध्ये येऊन त्यांनी हे छोटंसं दुकान टाकलं, कुठं पिरू, कुठं ती काकडी, लिंबू सरबत. बाबा आता तुम्हाला ह्या वयात हे काम होतंय होय? आता करायचं काय? कोण करतं? कायसाठी पण हे? कायसाठी? पोटासाठी. आपण इथं वय झालं आपलं, आता करायचं काय? देतो कोण? ते तर खरं आहे, देतो कोण? मग कष्टाला पर्याय नाही. खरं आहे, बाबांच्या कष्टाला सलामच केला पाहिजे. तर 90 त्यांनी पार केली आहे, चालता येत नाही त्यांना, तरी त्यांनी हे सगळं आणून इथं 4 पैसे मिळवायची त्यांना आशा आहे. का? तर पोटासाठी. मग आता काय करायचं? त्यांचं एक वाक्य मला आवडलं, नाही केलं तर देतो कोण आपल्याला. काहीच नाही. म्हणजे कष्टाला पर्याय नाही. तुमचं वय कितीही होऊ द्या, पण कष्टाला पर्याय नाही.
बाबाकडनं हा धडा शिकण्यासारखा आहे. हे तुम्ही कुठून आणता पाणी बिनी मग? वाजेगर गाडीने? गाडी डोक्यावर कुठले मग आता हे दिवसभर इकून किती पैसे मिळतात? काय मिळते ते आणि नाही घ्या खपलं तर ते ठेवायचं मग म्हणजे न्यायचं कुठं? पण ते हा? न्यायचं कुठं? ठेवायचं आहे की नाही? लपून ठेवायचं. हा. पण ते का माकड बिकड नाही वाहणार बिणार? माकड इथे नाही, खाली नाही, नाही ना. वर गडावर असते. कधी कुणाची भेट होईल सांगता येत नाही. ह्या बाबांची काहीतरी ऋणानुबंध आहेत आणि दादांना पण त्यांना भेटायचं होतं, त्यांच्या नशिबात होतं म्हणून ते भेटले आणि त्यांच्याकडनं ही थोडी मदत त्यांना आम्ही करते. दादा बाबा हे राहायला मुंबईला असतात, त्यांनी तुमचा व्हिडिओ बघितला होता, म्हणले बाबांना आपण काहीतरी भेटू, पण ते काय म्हणले मला चालवणार नाही वरती. पण नशीब चांगलं की तुम्ही खाली येऊन थांबलात. भेट व्हायची होती, त्या अनुषंगाने दादा भेटले, तुम्हाला थोडी मदत. त्याला म्हणतात योगायोग. कारण अशा महान व्यक्तींशी भेट होणं ही त्या परमपित्या परमेश्वराची योजना असते. कोण कुठे कधी भेटेल त्याचा हा एक उत्तम जिवंत उदाहरण आहे. या इकडे त्या बाहेरच्या ताई, या सरांना तुम्हाला भेटायचं होतं. तुम्हाला त्यांनी जी मदत केली होती ना, 5,000 रुपये यांनी दिले होते. ते म्हणले ताईला तुम्ही स्वतः निघून द्या, त्यांच्या मी खात्यावर भरले आणि खास मुंबईवरून आले तुम्हाला भेटायला. ते या ताई, या बाहेर वाजायचं काय? माणसासारखी माणसं आहेत आपण. तुला बरं नव्हतं ना काहीतरी पाया पडायचं इथं ना? नाही नाही पाया पडत नाही नाही एवढा मोठा नाही मी. हा मोठं नाही तर तिला असते बघा आतली दुसरी कुठे गेली. अजिबात. ए, तिथं आता काय ओळख नाही का आमची तुझी? आहे ना ओळख? ओळख आहे ना? हा ही मोठी का? नाही ही छोटी ही मोठी. तू मोठी. काय झालं, ह्या दोघी एकाच वर्गामध्ये आहेत. त्या वडिलांच्या आजारपणामुळे शाळेत गेलीच नाही. हा मग त्या आता दोघी एकाच वर्गात आहेत. त्या ह्या घराची अपेक्षा आहे की कुठले काम झालेलंच नाही, त्याचं पूर्ण झालेलं पूर्ण नाही. काहीच नाहीये झालेलं. 3च रूमा खाली झालेले आहेत, ते पूर्ण भित्ती झाल्या नाहीत, तसेच आहेत अर्धी. अच्छा म्हणजे प्लास्टरिंग बी नाही. हा प्लास्टरला काहीच नाही, प्लास्टर कुठंच नाही झालेलं. मग बाथरूम वगैरे नाही काढलेला? काहीच काहीच नाही, नाही. टॉयलेट बाथरूम काहीच नाही. आणि पाणी कुठून गळतं तुमचं ते? ते तिकडून तेव्हा कसं अजून वरी तशीच आहे त्या रूम मध्ये अजून आतमध्ये. बघू शकतो? हा बघू शकतो तुम्ही. लाईट गेली का? लाईट आहे ना. आणि कुठून येतं पाणी? पाणी कुठून? ते बाजूला डोंगर जवळच आहे ना, आता पाऊस असं ओलावर राहतो. आता पाऊस गेल्यास कुठून भीतीला ओल तशीच आहे. अच्छा, भीतीला ओल. आतमध्ये लाईट म्हणजे जाते. ते पाणी आलं ना डोंगराचं वाहत, तिथे खाली मूर्त असे. अच्छा जमीत नाही तर हा वर आहे ना प्लॅस्टर नसल्यामुळे प्रॉपर. आता सध्या जी भक्त शेणाची बुई गेली ना आता मुसलमानाची. शेणाचे ते काय होते, तरी इतकं ते गार असे हा. अशी बोळ पाडली होती ती मी भरून टाकून ती अशी ओल राहते काय पावसात. अच्छा अशी गारवा आहे तो. ते पाय ठेवलं तर मला जाणवेल. घुशी. दोन्ही रूम मध्ये तसंच हालत केली होती. अरे हा सगळं पाणी पाणी. खूप पाणी आता तरी कमी झालं पाऊस गेल्यानंतर. बर. काही दिवसापूर्वी या ताईंचा व्हिडिओ केला होता आणि यांची अशी अडचण होती की घराचं बांधकाम चालू असताना त्यांचे मालक गेले आणि हे घराचं बांधकाम पूर्ण झालं आहे. प्लॅस्टर काही ठिकाणी अर्धवट राहिले. आपण त्यांना मदत तर केलीच, जय महाराष्ट्र मित्रमंडळ यांनी पण त्यांना मदत केली, काही रोख रक्कम पण त्यांना दिली आणि काही दिवाळीचं साहित्य पण दिलं. ह्या क्षणाला मी पर्टिक्युलरली एका व्यक्तीचं नाव घेऊ इच्छितो, ते म्हणजे सुरेंद्र चव्हाण. सुरेंद्र चव्हाण हे ठाण्यामध्ये राहतात आणि त्यांनी ताईंसाठी एक गोष्ट केलेली आहे. ज्याप्रमाणे एखाद्या सरकारी नोकराला आयुष्यभर पेन्शन मिळते त्या पद्धतीने सुरेंद्रदादा म्हणले की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कमीत कमी 1,000 रुपये या ताईंना मी देणार आणि त्यांनी ते सुरू केलेलं आहे. त्यांनी ताईला 5,000 रुपये तर दिलेच, त्यानंतर प्रत्येक महिन्याला कमीत कमी मी 1,000 रुपये जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी देणार. दादा आपले खरंच मनापासून अभिनंदन, आभार आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. कारण असं मदत करणारे लोक खूप कमी असतात. काय होतंय, 4 पैसे देऊन एखाद्याची गरज भागती, पण असं आयुष्यभर मदत करणं हे खरंच थोर काम आहे. ज्यांनी मदत केली त्यांना धन्यवाद, त्यांचे आभारी आहे मी.
माझ्या दादांनी मला मदत केली त्याबद्दल धन्यवाद. आणि आमच्या मुलाबाळांचा आशीर्वाद माझ्या दादांना लागला. नाही नाही नाही, आमचं कर्तव्यच ताई आहे. कसं आहे, ज्याला गरज आहे तिथपर्यंत पोहोचणं आमचं कर्तव्य आहे. देणारे हे आहेत, घेणारे तुम्ही आहे. यांनी पण तुम्हाला 5,000 रुपये मदत केलेली होती, तेवढ्यांना धन्यवाद. त्यांचे पण आभार मानले पाहिजे. आणि ते इथपर्यंत आलेत, मुंबईवरून आले इथपर्यंत, आमच्यासाठी आलेत, त्यामुळे आभारी आहे. धन्यवाद. आम्ही अशाच परिस्थितीतनं गेलो, त्यामुळे अजिबात आमचे आभार वगैरे मानायचे नाही. तो वरती बसलाय त्याचे आभार. दादांचं जय गिरणारी समूह मुंबई हा समूह आहे 7 लोकांचा. सगळे रिटायर लोक आहेत, पण त्यांचं काम एखाद्या तरुण माणसाला लाजवेल असं आहे. ताई धन्यवाद, परत भेटू आज. चला छोट्यांना बाय बाय, टाटा करा घ्या मला. रान माणसं आहे ना, कुठल्या उपकाराचे आहेत ना, काय म्हणतात ते, ओझ अंगावर ठेवत नाही, परतफेड ह्या ना त्या रूपाने करतात. आपल्याकडे जे आहे ते आपण देऊ शकतो. त्या म्हणजे ह्या ताईंकडे तांदूळ आहे इंद्रायणीचे, आणि ही ती भेट दादाने देणार आहेत. दादा, ताईंकडे तुम्हाला छोटीशी भेट. धन्यवाद ताई. आणि खास इकडचा तांदूळ इंद्रायणी. धन्यवाद ताई. आता नवीन कामावर भेटलं की जरूर जरूर धन्यवाद. हा धन्यवाद. आमच्यासाठी हा रानमेवा आहे. हा खूप छान, खूप छान. धन्यवाद. म्हणूनच म्हणलं जेवण करून. हो हो, तुमची आठवण येईल आम्हाला आता. मी तुला कबूल केलं होतं, हां तसं ते तुला अन्नधान्यासाठी आणि हे रोख रक्कम आहे, की तुला जे अन्नधान्य लागेल ते ह्याच्यातनं खर्च करायचं. हां ठीक आहे. हां, आणि दादा बिस्किटं आवडतात ती त्याला दिली आहे मी. हां, हे आमच्याकडनं बाकीचं राहिलेलं सामान. फुल ना फुलाची पाकळी आमच्या जय गिरणारी समूहाच्या वतीने आज सतीश बर्गे यांच्या हाती सुपूर्द करताना मला खूप आनंद होतो आहे. विचार करा की फक्त आपण एखाद्या माणसाला मदत करून किंवा सहकार्य करून सोडून देतो, पण प्रत्यक्ष भेटायला कोणीच येत नाही, केवळ काही लोक येतात भेटायला. दादांचं कौतुक ह्यासाठी की मुंबईवरून खास या लोकांना भेटायला आलेत, त्यांचं दुःख जाणून घ्यायला आलेत, त्यांना अजून काय अडचणी आहेत, अजून काय इश्यू आहेत, त्यांना ते माहिती करून घ्यायचे, जेणेकरून त्यांना मदत करायला उपयोग होईल. मी वाटसरू टीमकडनं दादांचे आणि त्यांच्या जय गिरणारी समूह मुंबई यांचे मनपूर्वक आभार मानतो. दादा, तुमचा हात असाच राहावा, कारण ज्यांना गरज आहे तसे खूप लोक आहेत, पण मदत करणारे हात खूप कमी आहेत, आणि त्यामध्ये तुम्ही आहात. असे हजारो हात निर्माण व्हावे अशी आमची इच्छा आहे. हा आपला उद्देश आहे. मनापासून धन्यवाद. धन्यवाद. अरे नाही नाही बाबा, नाही नाही. आत्ता आपण आलेलो आहोत मेट पिलवरे गावामध्ये ताराबाई जोरकर या आजींना भेटायला. त्या आजींसाठी आपण किराणा माल आणलेला आहे, आणि तसंच तिला किराणा माल किंवा इतर वस्तू ठेवण्यासाठी कपाट आणलेलं आहे. ते कपाट आणि हा किराणा माल आपण घेऊन आलेलो आहे. चला, आजी घरी आहेत नशीब, कारण मागच्या वेळेस आजी घरी नव्हत्या. तिला शाबास विकासरावांनी खरी एनर्जी लावली आज. हे माहिती आहे का, ताक पिल्यामुळे असं झालं. आजीला भेटूया, थोडी गप्पा बिप्पा मारूया. सरकार हळूहळू. हो हो विकासराव, ताकाचा फरक आहे बरं का. हो आहे. आहेत का आजीबाई घरी? अजय आहेस का? हा, गावली आजी गावली. अजय, आज खरी हसतीयस तू घरापासून. काय म्हणताय, बरं आहे का? बरं काय झालं? महिना दीड महिना झाला. ही आजी रात्रभर पावसामध्ये एकटी पडली होती चिखलात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या आजीला खायला काहीच नव्हतं, केवळ कोरडा भात खाऊन दिवस काढत होती. त्या आजीची हाक संपूर्ण महाराष्ट्राने ऐकली, आणि त्या आजीला फुलाची पाकळी मदत म्हणून सध्या येत आहे. काही ना काही लोक मदत करतच आहेत. या कपाटासाठी थोडं कॉन्ट्रीब्युशन रंजनाताई आणि सुमित्राताई यांनी पण केलेलं आहे, त्यांचं पण मी आभार मानतो. आपला समूह सुद्धा मदत करतोय, तर तुमच्याकडनं थोडीफार मदत झाली तर बरं होईल. असा संदेश त्यांना पाठवल्यानंतर त्यांनी पुढचा मागचा विचार न करता त्वरित माझ्या अकाउंटला 10,000 रुपये पाठवले. फक्त त्यांनी एकच सांगितलं, माझं नाव येता कामा नये. हे सर्व जय गिरणारी महाराजांची ही सगळी
कृपा आहे, ते माझ्यावर करतात. मी ज्यांना गरज आहे, ज्या गरजू लोकांना त्यांना मी देतो. आजी, ही साडी आमच्या समूहातर्फे तुम्हाला, हां. आणि तुम्हाला मी म्हटलं होतं आमच्याकडनं ही छोटीशी पैशाची मदत, ही ह्यात पैसे पैसे ते आहेत नीट ते ठेव. जपून ठेवायचे. हे हां? कपाट त्यासाठी ठीक आहे. त्या वस्तू नमस्कार ठेवायला करतो. कपाट आणलंय. आजी नाही नाही, तुम्ही नाही, आम्ही पाळायला पाहिजे तुमच्या. ते कपाट आहे ना, त्या कपाट आणलंय वस्तू ठेवायला. असू द्या, आमचं नका पाया पुढे, आम्ही एवढे मोठे नाहीये. 6 महिने पुरेल एवढा किराणा जय गिरणारे समूह यांच्यातर्फे दादा हे आजीनं देणार आहेत. हे बघा आजीबाई, तू उचलणार नाही. तू काय ह्याच्यात सगळं मला जे लागल ते डाळी डोळी सगळं आहे. हे ठेवायचं का त्यातमध्ये? अजय, आता कोरडा भात खाऊ नकोस, सोमवारी दवाखान्यात जा. भले एक सलाईन लाव, हरकत नाही. तुम्ही एकदा जाऊन बघा, विचारून घ्या सातारा हॉस्पिटलमध्ये. तर हाही आमच्या ओळखीचा माणूस, त्याला सांगतो आम्ही की जरा बघ बाबा काय होत असेल तर औषधे वगैरे दे. तुमच्या गावात चांगला आता रस्ता झाला सिमेंटचा मस्त पैकी. तुमचा पाय गुण दिसतोय. हा, तुमचा पाय गुण नाही, आमचा नाही. मग आमचा पाय गुण असता ना कवाच झाला असता. नाही 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 बाबा, पण तुमचं गाव आहे. मग पण तुमचं पुण्य आहे ना. नाही, आमचं कुठलं पुण्य. मुंबईला त्यांचा एक समूह आहे 7 लोकांचा, त्यांच्यातर्फे तुम्हाला त्यांनी 5,000 रुपये पाठवले होते बँकेत. ते हेच साहेब, आणि हेच तुम्हाला म्हणले मला त्यांना बाबांना भेटायचं प्रत्यक्ष. आज ते मुंबईवरून आले भेटायला, म्हटलं चला. एवढ्या लांब आले ते मला भेटायला. बरं फरक पडला काही? मदतीचा काही फरक पडला की नाही? पडला ना. लहान मूल केवळ 2 वर्षाचा असताना मालक हे जग सोडून गेले. सासरच्या लोकांनी पण अंतर दिलं. अशा वेळेस काय करायचं? शेवटी आईची आठवण आली, वडिलांची आठवण आली, आणि ही माऊली माहेरी आली. पण माहेरी तरी काय करणार? शेवटी एकच उपाय होता की लोकांची मजुरी करून 4 पैसे कमवायचे आणि पोटच्या 2 पोरांना सांभाळायचं. त्या पद्धतीने ही माऊली रोज आपलं कष्ट करते आणि आपल्या मुलाला सांभाळते. या ताईंचा मी व्हिडिओ पाहिला आणि अत्यंत हृदय जावक असा त्यांचा व्हिडिओ मी ऐकला आणि मन राहवलं नाही की आपण इतरांनाच एवढी मदत करतोय, मग ह्या ताईंना का नाही करावी. त्या अनुषंगाने आमच्या जय गिरणारी समूहाने यांना अन्नधान्याची किमान महिनाभर पुरेल एवढा आम्ही त्यांना आत्ता अन्नधान्य देणार आहोत. पुढेही कधी गरज लागली तर त्याची पूर्तता आम्ही आमचा समूह प्रयत्न जरूर करेल. केले माणसाने आज. आता काय बोलायचं जरा पोटावर इथं हसल्यामुळे हे झालं. चला टाकायचं दम संपला वाटतं. काय शकतो ताईंसाठी जेमतेम 1 महिनाभर पुरेल एवढा किराणा आणलेला आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी तो किराणा त्याच्याकडे देऊन टाकावा आणि फुलाची पाकळी त्यांच्यातर्फे ताईंसाठी. हे आमच्याकडनं फक्त असा हात लावा बस. आणि एवढं शक्य नाही तुम्हाला. कसं आहे, प्रत्येकाने थोडं सहकार्य केलं तर ह्या गरीब लोकांसाठी चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही. त्यांनाही त्याच्या डोळ्यात माया दिसली आणि त्यांनी ही मदत केली. मी तुम्हाला विनंती करतो की या लोकांना मदत करावी जेणेकरून त्यांना असे मुख्य प्रवाहात यायला मदत होईल. ताई धन्यवाद. तुमचं काय म्हणणं आहे? मला मिळाल्याबद्दल मंडळी, आयुष्य आनंदात जगणं ही एक कला आहे आणि प्रत्येक व्यक्ती तो कलाकार नसतो. कारण दर दिवशी लाखो लोक जन्माला येतात आणि लाखो लोक मरून जातात. पण यापैकी किती लोक आनंदाने आणि समाधानाने आयुष्य जगून जातात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्नही खाता येत नाही. आपल्याकडे जे आहे ते इतरांना देऊ शकतो आणि देण्यातला आनंद घेऊ शकतो. आजी का हो? तुमचं नाव काय? अचानकपणे दादांच्या पायावर डोकं ठेवणारी ही आजी आहे तरी कोण? जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये.